नमस्कार, मी आत्माराम दादा शिंगाडे, मानदेश श्रीनाथमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आपण आज मान तालुक्यामधील पाचवड या गावी आलेलो आहोत आणि पाचवड गावची 2025 या वर्षामधली ही यात्रा या ठिकाणी 5 डिसेंबर 2025 या दिवशी भरली जाते आणि या मुख्य दिवसानिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभराचे कार्यक्रम कसे असते यात्रेत ते आपण पाहूया। आता ही सकाळचं वातावरण आहे, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि या मंदिराच्या आवारामध्ये मस्तपैकी असा रंगीबेरंगी मंडप टाकलेला आहे। बाजूच्या ह्याच्यामध्ये सर्व यात्रेचा खेळण्यांचा बाजार आहे। पाठीमाग लहान मुलांसाठी जंपिंग जपांग आहे। पुढं मंदिराची आणि अशा या डोंगर भागामध्ये श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी पाचवड या ठिकाणी आरतीमधील मस्कोबाचं स्थान आहे आणि या ठिकाणी हे स्थानबद्ध झालेलं पाचवड श्रीनाथ मस्कोबा मंदिराच्या आवारामध्ये गजी नृत्य सादरीकरण करण्यासाठी बाहेरील गावाला आमंत्रण दिले असतं आणि त्या आमंत्रणाचा मान ठेवून या गजी मंडळाने पाचवड या ठिकाणी आपलं आगमन आणि आगमनादरम्यान या ठिकाणी पाचवड गजी मंडळाच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून त्यांचं अगदी आताशबाजी ढोलाच्या आताशबाजी सनईसुराच्या आताशबाजीमध्ये स्वागत आणि अशी यावर्षी पाचवड या ठिकाणी गजनृत्य सादरीकरण करण्यासाठी 4 गावांना आमंत्रण केले होते आणि या 4 गावांचं आमंत्रण त्यांनी स्वीकारून पाचवड या नगरीमध्ये त्यांनी या ठिकाणी मंदिराच्या आवारामध्ये प्रस्थान झालं आणि प्रस्थानावेळी स्वागतासाठी पाचवड गजीढोल मंडळ या ठिकाणी त्यांचं उत्साहामध्ये स्वागत करत आहे आणि आमंत्रण देत आहे की आता तुम्हाला तुमची कला या ठिकाणी सादरीकरण करायचे आहे आणि हा दिवसभर छबिना गजनृत्याचा कार्यक्रम चालू असतो। यामध्ये आलेल्या गावांचं कला सादरीकरण या ठिकाणी प्रसारित होतं। यानंतर या यात्रेमधील जो आनंद आहे तो या गजी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व भाविक भक्त पाहत असतात। यात्रेमध्ये आलेल्या गजी मंडळांना भोजन म्हणून हा महाप्रसाद असतो आणि महाप्रसाद हा या ठिकाणी बनवण्याचं काम मंडळाचे सर्व कार्यकर्ते करत असतात आणि आलेल्या सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी श्रीनाथाच्या यात्रेमध्ये संध्याकाळी भाकणूक झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। सर्व गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग
या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी उपस्थित असतात आणि या यात्रेतील आनंद आहे तो दुगणित करतात. या ठिकाणी गजनृत्य आहे, बाजूला बाजारपेठ आहे, सर्व लहान मुलांच्या खेळण्याची. अशा पद्धतीनं पाचवड या नगरीमध्ये दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्षी यात्रा भरली जाते. 2 दिवसाची यात्रा असते आणि या यात्रेमध्ये रात्रीचा दत्त जयंती दिवशी असणारा हा कार्यक्रम असतो गोडवा निवद आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून छबिना 5 वाजता श्रीनाथाची भाकणूक आणि भाकणूक झाल्यानंतर आरती होते. आरती झाल्यानंतर आलेल्या सर्व यात्रेकरूंचं या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि अशा पद्धतीनं यात्रेची या ठिकाणी जी दिवसभराची कार्यकाल असतो ते अशा पद्धतीनं असतो. हा पाचवड गावामधील झालेला कार्यक्रम आपण मानदेश श्रीनाथ न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत आहे. तुम्ही अवश्य या कार्यक्रमाचा लाभ घ्या, आनंद घ्या आणि नवीन बातम्यासाठी मानदेश श्रीनाथ न्यूजला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.